प्रत्येक माणूस हा आपापल्या कुवतीप्रमाणे काम करत असतो. प्रत्येक माणसाकडे ती कुवत असते, ती फक्त ओळखायची असते. आपल्याला ती ओळखली की आपण आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याविषयी आपण खरे स्वतःला ओळखू शकतो, जेवढे दुसरं कोणी ओळखू शकत नाही. तर आज आपण महात्मा गांधींच्या विषयी बोलणार आहोत. 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, मला एक सांगा की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त वाईट कोणाबद्दल बोलले गेलंय? महात्मा गांधी बद्दल बोलले गेलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल, लहानपणापासून आपण ऐकत होतो. एवढा प्रचंड गैरसमज पसरवलेला आहे की आपल्याला तेच खरं वाटायला लागतंय. मला हे लक्षात येते की महात्मा गांधीवर जे लोक आरोप करतात त्या लोकांना खरं तर महात्मा गांधी कळलेले नाही. हा एकच असा माणूस आहे की जो कधीही कोणत्याही जाती धर्मामध्ये अडकलेला नाही. बाकीचे सगळे नेते कुठल्या ना कुठं ते जाती धर्मात अडकलेले आहेत, पण गांधी मात्र तो कायम भारतीय राहिलेला आहे. आता तुमच्या हे लक्षात येईल की हे गांधी जे भारतीय राहिले तर मी म्हणतो याच्या मागचं कारण काय आहे. तर मला एक यावेळेला विवा शिरवाडकर महाराष्ट्रात चांगले नाटककार म्हणून गेले. ते स्वतः कवी होते, कुसुमाग्रज नाव होतं त्याचं. कवी जेव्हा कविता लिहायचे तेव्हा कुसुमाग्रज म्हणायचे, नाटक लिहायचे तेव्हा विवा शिरवाडकर म्हणायचे. तर त्यांनी एक कविता गांधीजींवर लिहिली होती, ती तुम्हाला ऐकवतो. म्हणजे गांधीजी हे कसे आपण गांधीजींना पोरकं करून ठेवलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. काय झालं, त्या कवितेची सुरुवात अशी आहे. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर येऊन बसले. आता आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे भरपूर असतात. तर असे 5 पुतळे एका चौथऱ्यावर येऊन बसले आणि टिपो गाळू लागले, असू यायला लागले प्रत्येकाने. का बरं? तर ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी उरलो फक्त मायापुरताच. शिवाजीराजे म्हणाले, मी झालो मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी तर फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी झालो चित्पावन ब्राह्मणांचा. आपल्याकडे आपण प्रत्येक नेत्याला असं आपापल्या जातीत बंदिस्त करून टाकलेलं आहे, हे याच्यावर आपल्या लक्षात येईल. त्यावर गांधीजीचा पुतळा होता. ते गांधीजी असं म्हणाले की त्यांनी त्याचा घरातला घरीवर दाखला त्यांना आणि तो त्यांनी आवरला आणि म्हणाले, तरी बरं तुम्ही भाग्यवान आहात. सगळ्याला प्रश्न पडला, असं का बोलतात गांधीजी? ते म्हणाले, बघा तुम्हाला निदान तुमच्या मागे एक जात जमात तरी आहे. माझ्यामध्ये काय आहे? फक्त सरकारी भिंती. कारण तुम्ही कोणत्याही सरकारी ऑफिसात गेला ते गांधींचं चित्र भिंतीवर लटकलेलं दिसतं. अशा प्रकारे गांधीजींवर चपखल मागे हे कुसुमाग्रजांनी चपखल शब्दात मांडणी केलेली आहे. आता आपल्या लक्षात येईल की गांधीजींच्या शिव्या देताना अनेक लोक काय काय आरोप करतात. तर त्यांनी आपल्याला भ्याड बनवलं अहिंसा तत्व देऊन. त्यांनी सांगितलं की कोणी एका गालावर मारली तर आपण दुसऱ्या गाल पुढे करावा. त्यांनी भगतसिंगांच्या फाशीला पासून परावृत्त करण्यासाठी इंग्रज सरकारनं पत्र लिहिली नाही. त्यांनी सावरकरांना कैदेत बाहेर आणण्यासाठी मदत केली नाही. सुभाषचंद्र बोसाबरोबर त्यांचा विरोध विदुष्ट होतो. त्यांनी त्याच्यामुळे फाळणी झाली, 55 कोटी द्यायला लागले. ते सगळे मुद्दे तुम्ही ऐकलेले असतीलच. तर हे सगळे मुद्दे कसे चुकीचे आहेत हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक मुद्दा हा कसा या गांधी द्वेष्ट्यांनी चुकीच्या पद्धतीने पसरवलेला आहे हे आज आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्या डोक्यातलं सुद्धा गांधींच्या विषयी जे गैरसमज असतील ते सगळे गैरसमज नाहीसे होतील. पहिला आक्षेप असा आहे की गांधीजी असं म्हणाले की कुणी एका गालावर मारली तर दुसऱ्या गालावर.
पुढे काय झाला आणि पाहून घे. प्रश्न असा आहे की गांधीजींचं हे जे वाक्य आहे अर्धवट आहे. जसं आज राहुल गांधी अमेरिकेमध्ये आम्हाला आरक्षण हटवायचं म्हणून बोललंय, पण ते का हटवायचंय, कसं हटवायचंय, केव्हा हटवायचंय हे मात्र कोणी सांगत नाही. ते भाजपवाले काय करतात तर राहुल गांधी आरक्षण हटवा असं म्हणून कोल्हेपुरी सुरू केली. म्हणजे त्यांच्या बोलण्यातला फक्त अर्धा भागच उचलला. राहुल गांधी असं म्हणाले की ज्या वेळेला भारतात सगळ्या समाजातली स्थिती एक समान होईल त्यावेळेला आम्ही आरक्षण हटवायचा विचार करू. पण आज त्याची परिस्थिती नाही आहे, त्यामुळे आरक्षण व्हायला हवंय. पण हे नंतरचं सगळं गाळून टाकलं आणि भाजपवाल्याने काय म्हटलं की राहुल गांधी आरक्षण हटवू इच्छिता. हा त्यांचा हातखंड आहे. तसंच या वाक्याबद्दल आहे की गांधीजी जेव्हा म्हणाले की एक पुढे जर आपल्या एकदा थोबडीत मारली एकदाच आपण दुसऱ्या आघात पुढे करू, याचं पुढचं महत्वाचं वाक्य होतं की हे वाक्य केव्हा म्हटलं त्यांनी तर ज्या वेळेला हरिजन यात्रा त्यांनी भारतभर काढलेली होती. ती हरिजन यात्रा काढलेली असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाले आम्ही उच्चवर्णीयांनी हरिजनांवर एवढा अत्याचार केलेला आहे की त्यांनी जरी आमच्या थोबाडीत मारली तर मी दुसरा काल पुढे करेन. आता आता बदललं की नाही हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या या थोबाडीत मारून दुसरा काल पुढे करण्याच्यावर किती व्यापक अर्थ होता ते लक्षात घ्या की आपण एवढे अत्याचार त्यांच्यावर केलेले आहेत तर ते नुसते थोबाडीत मारून नष्ट होणार नाही आहे. कारण आपल्याला काहीतरी आणखी त्याग करावा लागेल. तर अशा पद्धतीने गांधीजींची काही अर्धवट वाक्य घेतली, अर्धवट विचार घेतले आणि लोकांमध्ये गैरसमज त्या काळापासून पसरवायला सुरुवात झाली. ती आता तर आपल्या लक्षात आलं असेल की हे अर्धवट विचार कोण पसरवत आहे तर हे जे आजचे स्वतःला भाजपी हिंदुत्ववादी म्हणवतात ह्याच्या मातृसंघटनाचे संघ आहे राष्ट्रीय संघ, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कधीही भाग घेतला नाही हा इतिहास आहे. जेव्हा संघातील काही स्वयंसेवक हेडगेवारांना असं म्हणाले की आता 42ला गांधीजींनी चले जाव असा नारा दिलेला तर आपण त्यात सामील होऊया. हेडगेवारांनी काय उत्तर द्यावं हे सगळं लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे मी जे जे बोलणार आहे त्या सगळ्याला संदर्भ आहे, हवेतलं नाही. हे अत्यंत महत्वाचं कारण या सगळ्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. माझ्या डोक्यातलं काही खास मी वेगळं काढलेलं नाही. पुस्तकं वाचली त्यातले संदर्भ तुम्हाला देणार आहे. तर हेडगेवार असं म्हणाले की तू चले जाव मध्ये भाग घेशील करा, तू जेलमध्ये जाशील, तुझ्या घरातल्यांना कोण बघणार, तू त्याची तरतूद केली आहेस का नाही ना, मग तू त्या चळवळीत भाग घ्यायचा नाही. आणि बाकीची सामान्य माणसं होती ज्यांनी चळवळीत भाग घेतला त्यांनी तरतुदी केल्या होत्या का हा प्रश्न आपण केला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण देशासाठी काम करतो तेव्हा आपण आपला स्वतःपुरतं बघतो का. कित्येक लोकांनी चांगल्या नोकऱ्या सोडल्या 42च्या काळात, आपल्या चांगल्या उत्पन्न देणाऱ्या नोकऱ्या सोडल्या, पण त्यांना काही नव्हतं का काही तरतूद करायची इच्छा. पण देशासाठी त्याग करणे जे म्हणतात ते त्याग करणे गांधीजींनी शिकवलं. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांपासून उच्च शिक्षित लोकांपर्यंत सर्वांनी 42च्या लढ्यात जेव्हा भाग घेतला तेव्हा आपल्या संपूर्ण नोकऱ्यावर पाणी सोडलं आणि पूर्णपणे भाग घेतला आणि जेलमध्ये झाला. आणि ह्या लोकांनी मात्र कधीही भाग घेतला नाही आणि हे लोक मात्र नेहमी गांधींना शिवाय देतात. हा विरोधाभास आपण ओळखला पाहिजे. दुसरा आक्षेप तो असा होता की गांधीजींचा काय तत्व होतं अहिंसा तत्व. तर ह्या लोकांचं काय म्हणणं की गांधीजींनी अहिंसा तत्व वापरून लोकांना भ्याड केलं. गांधीजींचं असं म्हणणं होतं की अहिंसा हे तत्व भ्याड मांडण्यासाठी नाहीच, त्यासाठी हिंमत लागते तरच तुम्हाला अहिंसा तत्व पाळता येईल. आता ही हिंमत कशी लागते तुम्हाला साधं उदाहरण आहे. तुम्हाला मी जर असं म्हटलं की जर रे बाबा आज आपल्याला एखादं डोकं फोडायचं आहे, मारामारी करायची, लगेच तुम्ही हमलं तुम्ही येऊ तयार व्हा मारामारी करायला. पण जर मी असं म्हटलं की अरे बाबा आज आपल्याला अशा ठिकाणी जायचं की जिथे आपल्याला मार खायचा आहे, कदाचित आपल्याला गोळी आपण राहावी शक्यता आहे,
मार खाली शक्य आहे, चल आपल्याबरोबर. किती लोक तयार होतील ते लक्षात घ्या. अहिंसा तत्व पाळण्यासाठी हिंमत लागते, ही गांधीजींनी शिकवली. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा शस्त्र हातात न घेता सामान्य माणसात स्वातंत्र्य उतरली, त्यांना किती राजा पडल्या, त्यांच्यावर गोळी मारल्या, तरी सुद्धा त्यांनी मागे हटले नाही. हे अहिंसा तत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा अहिंसा तत्व हे कधी माणसाला काय व्हायला शिकवत नाही, तर उलट ज्याच्याकडे खरंच ताकद आहे, म्हणजे जो ताकदवान आहे तोच अहिंसा दाखवू शकतो, दुर्बळ माणूस अहिंसा दाखवू शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे अहिंसा तत्वाचा भाग झाला. तिसरा आक्षेप काय असतो त्यांचा, की सुभाष बाबूंना जेव्हा अध्यक्षपद झाले दुसऱ्यांना, तेव्हा त्यांनी राजीनामा द्यायला हवा, त्यांचे ते शत्रू होते, त्यांचा द्वेष करतो. आता हे पण पुन्हा अर्धवट आहे बघा. पहिल्यांदा सुभाष बाबूंचं अध्यक्षपदासाठी नाव 1938 साली गांधीजींनी सुचवलं होतं आणि सुभाष बाबू अध्यक्ष झाले. त्यानंतर ते अध्यक्ष काळामध्ये त्यांनी जे काम केलं, त्याच्यातलं सुभाष बाबूंची विचारसरणी, नेहरू, गांधी आणि सरदार पटेल यांची विचारसरणी यातली काही तफावत सुरू झाली. आणि ती तफावत अशी होती की गांधींचं अहिंसा तत्व होतं, ते नेहरू आणि पटेलांना मान्य होतं, पण सुभाष बाबूंना ते पूर्णपणे मान्य नव्हतं. त्यांचं असं म्हणणं की शत्रूला हिंसेला हिंसेनेच उत्तर दिलं पाहिजे, तिथं अहिंसा टाळला. म्हणून ते असं म्हणायचे की शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र, म्हणून आपण हिटलरशी, त्या काळात हिटलर होता की नाही जर्मनी, तर हिटलरशी मैत्री केली पाहिजे, त्याला आपण हे केलं पाहिजे. पण हे काँग्रेस जनाला पटत नव्हतं. म्हणून जेव्हा दुसऱ्यांदा जे अध्यक्षपदाचे उभे राहिले, तेव्हा त्यांच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस जनांनी विरोध केला. त्यावेळेला गांधी कुठेही नव्हते असते, ते दुसरीकडे त्यांच्या चळवळीत काम करत होते, त्यामुळे काँग्रेसचं काही नव्हतं. मग तरी सुद्धा सुभाष बाबूंची जी लोकप्रिय होती, त्याची धडाडी आणि सगळं बघून आपण सामान्य माणसं भारावलेलो असतो, त्या लोकप्रियतेमुळे ते अध्यक्ष झाले. पण त्यांच्या अध्यक्षतेच्या हाताखाली नेहरू किंवा सरदार पटेल काम करायला तयार नव्हते. गांधीजी फक्त एवढंच बोलले होते की त्याच्या विरोधात जे पट्टाभी सीतारामा म्हणून होते ते पडले त्याच्यामुळे, तर तो माझा पराभव झाला असं गांधीजी म्हणाले. या एका वाक्याचा आधार घेऊन, जसं मगाशी म्हटलं अर्धवट वाक्य घेतलं सोबत म्हणायचं, तसं ह्या एका वाक्याचा आधार घेऊन गांधी विरोधी लोकांनी राग उठवली की त्याचा सुभाष बाबू बरोबर द्वेष होता म्हणून त्यांनी त्याचं म्हटलेलं आहे. सोयीची वाक्य घ्यायची, सोयीचा आरोप करायचा, आता त्याचा अर्थ झाला. पण तुम्ही हे लक्षात घ्या, जर सुभाष बाबूंचे मतभेद होते हे मान्य आहे, गांधीमध्ये होते, नेहरू बरोबर होते, पटेलाबरोबर होते, हे मतभेद होते. मतभेद असणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. किंवा मतभेद असतीलच, पण त्यांचे मतभेद नव्हते. कसं तर ज्या वेळेला सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेना स्थापन केली, ती आझाद हिंद सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या बटालियन्स तयार केल्या. त्या बटालियन्सला काय नाव दिली बरं त्यांनी? नेहरू बटालियन, गांधी बटालियन. जर ते गांधी आणि नेहरूचे द्वेष असते तर ही नावं दिली असती का? हा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे सुभाष बाबूंच्या बाबतीत जे काही ते गांधी वेळचे म्हणतात की ते सुभाष बाबूच्या विरोध होते, ते चुकीचे आहे. तर सुभाष बाबू जर यांचे एवढे यांना आवडणारे आहेत, जे विरोधक आहेत त्यांना, तर सुभाष बाबूंनी कधी हेडगेवरचं नाव दिलं का? गोळवलकरांचं नाव दिलं का? सावरकरांचं नाव दिलं का? नाही दिलं का? नाही दिलं. हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्यांनी गांधी नेहरूंचंच काय नाव दिलं बटालियनला? हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. म्हणजे त्यांच्या विरोधात जे खोटं बोलतात ते कसे खोटं बोलतात हे आपल्या लक्षात येईल. आपल्या डोक्यात हे सगळे गैरसमज लहानपणापासून आलेले आहेत, कारण आपल्याला त्यातला इतिहासच माहीत नाही खरा. जोपर्यंत खरा इतिहास कळत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यात गैरसमज राहणार आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की हे मतभेद आणि मनभेद ह्या दोन गोष्टी आहेत. मतभेद हे नेहमी जी माणसं विचार करतात त्या विचार करणाऱ्या माणसामध्ये मतभेद होणारच आहे.
पण जी माणसं कधीही विचार करत नाही, पण त्यांना उत्तरही देता येत नाही. आणि तुम्हाला जर उत्तर देता येत नसेल तर तुम्ही चरफडता, रागराग करता आणि मग तुमच्यात मनभेद व्हायला सुरुवात होते. हा प्रकार गांधी द्वेषाच्या बाबतीत झालेला आहे. म्हणून ते असे सोयीच्या गोष्टी घेऊन ते कसे विरोधक होते, ते कसे विरोधक होते. तसंच आपल्या लक्षात येईल की आता त्यांनी सध्या लिबर्टी ऑफ स्टॅच्यूच्या धर्तीवर त्यांनी लिबर्टी ऑफ युनिटी तयार केलेला आहे. सरदार पटेलांचा मोठा पुतळा तयार केला. आता हा जो सरदार पटेलांचा पुतळा, मुळात सरदार पटेल हे काँग्रेसचे, आजचे सगळे भाजप काँग्रेसला शिवाय प्रत्येक शाळा काळाला आणि पटेलांचा विरोध करते. याचं मागचं आपण राजकारण समजून घेतलं पाहिजे. कारण पटेल आणि नेहरू यांच्यात वैचारिक मतभेद होते. मग काय म्हटलं, मतभेद असणारच आहे, जी विचार करणारी माणसं असणारच आहे. पण त्यांच्यातले जे राजकारण संबंध होते ते मात्र कधीच कमी नव्हते, ते व्यवस्थित होते. पण त्याच्यात मतभेद आहे हे म्हणून पटेल हे नेहरू द्वेष्टे होते असं प्रचार करून त्यांनी पटेलला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न केला आणि म्हणून तो त्याचा मोठा पुतळा उभारला. पण ह्या पटेलाची गंमत सांगतो की ज्या वेळेला गांधी हत्या झाली, गांधी हत्या नथुरामने केली, नथुराम संघाशी निगडीत होता, बरोबर आहे. आता सरदार पटेलांनी सगळ्यात पहिलं काय केलं तर संघावर बंदी आणली. कारण नथुरामाने खून केला होता गांधींचा आणि ती सगळी संघटना संघाच्या ह्याच्यात आलेली माणसं आहेत आणि ही माणसं आपल्या देशाला त्रासदायक आहेत म्हणून त्यांच्यावर बंदी आणली. कोण? पटेल. ज्या पटेलांसाठी पुतळा उभारतात नेहरू द्वेष्टे समजून. आता ही बंदी आणल्यानंतर वर्षभराने नेहरू असं बोलले की आपण लोकशाही निर्माण केलेली आहे भारतामध्ये आणि प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे. ऐकू येतं शेवटी. तर हा अधिकार जर प्रत्येकाला असेल तर आपण कुणावर बंदी कशी आणू शकतो. म्हणून तुम्ही संघावरची बंदी उठवा. आपण बोललं, नेहरू बोलले. पटेल संघावरची बंदी उठवायला तयार नव्हते, पण नेहरूंनी आग्रह केला आणि वर्षभराने ती बंदी उठली. ते आज असे उलटलेले आहे आणि नेहरूंचा सतत द्वेष करताय, काँग्रेसचा सतत द्वेष करताय. असं नाही की काँग्रेसमधले सगळे स्वच्छ होते, स्वातंत्र्यापूर्वी असेल पण स्वातंत्र्य सगळेच होते असं कुणाचंही म्हणणं नाहीये. पण याचा अर्थ काँग्रेसला अगदी घालून म्हणून प्रत्येक वेळेला बोलणं काही योग्य नाही. त्यांचे मागचे जुने जे चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा विसरा. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल की त्याचं सरदार पटेल काय किंवा सुभाष बाबू काय त्यांच्याबद्दल कधी वाईट मत नव्हतं. उलट सरदार पटेल जेव्हा आजारी पडायचे तेव्हा गांधीजी त्यांची शुश्रूषा करायचे. गांधीजी जेव्हा आजारी पडायचे तेव्हा सरदार पटेल त्यांची शुश्रूषा करायचे. असं त्याचं बाप लेकाचं नातं होतं. एवढं ते एकमेकांना समजून मिळणार होते. पण हे लोक काय करतात, त्याचा एक भाग घेतात, ते गांधी विरोध सांगतात आणि ते आपलेच कसे हे म्हणतात. हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. नंतर असा आक्षेप घेतला जातो की गांधीजींनी भगतसिंगाची फाशी जी होती ती थांबवायचा प्रयत्न केला नाही. या बाबतीत दोन गोष्टी लक्षात घ्या की भगतसिंगाला 24 मार्च 1931 फाशी देण्यात येणार होतं. पण जलक्षोभ उसळेल म्हणून आदल्याच दिवशी त्याला फाशी द्यायचं गुपचूपपणे असं ठरलं 23 मार्चला. गांधीजीने जेव्हा हे कळलं तेव्हा ताबडतोब गांधीजीने त्यावेळेचा जो व्हाईसरॉय होता आयर्विंग त्याला त्यांनी ट्रम्प कॉल केला आणि सांगितलं की गांधीजी फाशी रोखा म्हणून. पण त्यांची त्या आर्लिंग व्हाईसरॉयची अशी गोष्टी झाली होती की पंजाब आणि त्या भागातले सगळे जे गव्हर्नर्स होते त्यांनी त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही या लोकांची फाशी टाळली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ म्हणजे प्रशासन संस्थात्मक होईल. म्हणून त्यांनी फाशी टाळली नाही तर फाशी दिली. दुसरी गोष्ट की
जेव्हा भगतसिंगांना असं कळलं होतं की त्यांचे वडील भगतसिंगांना फाशी देऊ नये म्हणून दया याचनेचा अर्ज करणार होते, असं जेलमध्ये भगतसिंगांना कळलं, तेव्हा त्यांनी भगत वडिलांना एक खरमरीत पत्र लिहिलं की माझ्यासाठी दया याचना करणे म्हणजे माझ्या देशभक्तीचा अपमान आहे, त्यामुळे तुम्ही दया याचनेचा अर्ज करू नका. हे माणूस, जो माणूस भगतसिंग आपल्या वडिलांना असं सांगतो, त्या माणसाची किती जिद्द असेल लक्षात घ्या. त्या पार्श्वभूमीवर सावरकरांनी 11 वेळा दया याचनेचे अर्ज केले, आपल्याला कैदेचं सुट्ट्या नाही. कोण मोठा हा विचार करा. आज आपण बघतो की सावरकरांच्या या माफीनाम्यावर राहुल गांधी यांनी मध्ये जाहीर भाषणात उद्गार काढले होते की त्यांनी कसा माफीनामा दिला. तर कालच्या पेपरात बातमी होती की हा सावरकरांचा अपमान आहे असं त्यांचा नातू जो आहे त्याने सांगितलं आणि त्याने कोर्टात केस टाकली राहुल गांधीच्या विरोधात. ही कालची बातमी. आता मला सांगा की जी माणसं, हीच भाजपची किंवा संघ विचाराची जी माणसं सतत गांधीजींना शिव्या देत आहेत, जी माणसं गांधीजींनी 55 कोटी गांधीजींमुळे द्यावे लागले, त्यांच्यामुळे आम्हाला फायरी स्वीकारावी लागली असं सांगून आम्ही गोळ्या मारल्या त्यांना, असं सगळं सांगून करणारी माणसं आहेत, हे सगळं गांधीजींचा अपमान नाही का हा? म्हणजे ज्या माणसाने सतत गांधीजींचा अपमान केला त्याच्यावर मग आपण केस करायला नको का? जर सावरकरांचा खरा माफीनामा दिलेला आहे आणि त्या खऱ्या माफीनाम्यावर जर कोणी बोललं तर अपमान होत असेल तर एक खोटे हात घेतलेल्याला अपमान नाही का होणार? मग त्याच्यावर केस नको करायला. पण त्यांच्यावर केस का करते आपण? कारण ते गांधींच्या तत्वाविरोधात आहे. अहिंसा तत्व आहे. गांधीजी शत्रूला सुद्धा माफ करणारे होते. त्यांनी अनेकदा त्यांच्यावर जेव्हा हत्येचे प्रयत्न झाले तेव्हा सांगितलं की त्या माणसाला बोलवा माझ्यासमोर, मी त्यांच्याशी बोलतो. पण ती माणसं कधी समोर आली नाही. तर शत्रूला सुद्धा माफ करणारे होते. एवढंच नव्हे तर शत्रूच्या चांगुलपणाला हात घालणारे होते, हे लक्षात घ्या. आणि मग मला असा प्रश्न पडतो की ठीक आहे, गांधींचे विचार खूप उच्च आहेत, पण आजची जी माणसं गांधींचा द्वेष करतात, गांधींवर सतत खोटा येतात, त्या माणसाची तेवढी कुवत आहे का? म्हणजे ती कुवत नसेल तर आपण का म्हणून माफ करावं त्यांना? पण गांधीजींमुळे आपल्याला हे सगळं गांधींचं तत्व अपयशी ठरू नये म्हणून आपण त्याचं काही करत नाही होत आतापर्यंत. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की हा आक्षेप तुझा कसा खोटा आहे. त्यात गांधीजींवर असा आक्षेप केला जातो की त्यांनी सावरकरांसाठी सुद्धा काही प्रयत्न का नाही केले. एक लक्षात घ्या, गांधीजी असं म्हणत होते की सशस्त्र क्रांती ही देशभक्तीचा भाग आहे, मान्य, पण ब्रिटिश सरकारकडे शिस्तबद्ध सैन्य होतं. त्या शिस्तबद्ध सैन्यामध्ये तुम्ही जर एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याला मारला तर देश स्वतंत्र होईल का? हा प्रश्न आहे. पण त्यांच्या देशभक्तीवर गांधींनी कधीच संशय घेतला नाही. पण प्रश्न असा होता की तुमचे मार्ग जे आहे ते मार्ग आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायला कितपत उपयोगी पडतील, हा प्रश्न होता. मग म्हणून ते या लोकांना म्हणतो की तुम्ही अशा पद्धतीचं करू नका. तेव्हा सगळी म्हणतात गांधीचं वैशिष्ट्य काय आता लक्षात येईल की सर्वसामान्य माणसाला त्याला झेपेल असं काम देऊन गांधीजींनी त्यांच्या स्वातंत्र्य आज मिळवलं. तुमच्या लक्षात येईल की 1915ला गांधीजी भारतात आले. त्याच्या आधी ते दक्षिण आफ्रिकेत होते. तिथे त्यांनी लढाबिडा दिला होता मोठ्या प्रमाणात ब्रिटिश साम्राज्याविरोधात. आता हा ब्रिटिश साम्राज्य म्हणजे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर संपूर्ण राज्य घडलं होतं. त्याच्यातलं एक दोन तुम्ही जर खाते अधिकारी मारला तर काय बदल घडणार आहे का? म्हणजे त्याने स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणून गांधी होते की हा मार्ग नको, आपण वेगळा मार्ग घेऊया. आणि तो त्यांनी सामान्य माणसाला झेपेल असा मार्ग निवडला, तो म्हणजे सत्याग्रहाचा, अहिंसेचा सत्याग्रहाचा मार्ग निवडला की जो प्रत्येक सामान्य माणसाला निवडता येईल किंवा त्याच्यावर त्याला स्वतःच्या काम करता येईल. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की
2016 सॉरी 1916 नंतर जेव्हा गांधीजी भारतात आले, संपूर्ण भारत देश फिरल्यावर सामान्य माणसाची अवस्था पाहिली. तोपर्यंत स्वातंत्र्य चळवळीमध्ये फक्त विशिष्ट उच्चभ्रू मंडळी काम करत होती. सामान्य माणूस कुठेही काम करत नव्हता. हे आधी सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की स्त्री पुरुष, सामान्य स्त्री पुरुष हे कधीही स्वातंत्र्य लढ्यात 1916 पर्यंत सहभागी झाले नव्हते. पण गांधीजींनी पिठाचा सत्याग्रह पहिला केला. चंपारण्यात शेतकऱ्यांच्या विरोधात चंपारण्यात सत्याग्रह केला. तर काय सांगितलं गांधींनी लोकांना? पिठाचा सत्याग्रह म्हणजे काय? तर थोडंसं पीठ घ्यायचं, ते फक्त उचलायचं. आता मीठ ही किती जीवनावश्यक वस्तू आहे आपल्याला माहित आहे. जर मिठाचा सत्याग्रह केला तर संपूर्ण त्याचं जे काही इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, ती अर्थव्यवस्था ढासळून जाईल. तसं होणार हे ब्रिटिशांना माहित आहे. म्हणूनच त्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी काय केलं? चिरून टाकला सामान्य. पण तो मिठाचा सत्याग्रह सामान्य माणसामध्ये आस निर्माण करून गेला. सामान्य माणसामध्ये सहज शक्यतो मीठ उतरलं किंवा ते सगळे त्यात सामील झाले. हा महत्वाचा भाग. म्हणजे संपूर्ण सामान्य माणसांना स्वातंत्र्य लढ्यात ओढण्याचं काम गांधींनी केलं. नुसतंच पुरुषांना नव्हे तर स्त्रियांना सुद्धा. त्याच्या आधी मोठ्या स्त्रिया दिसतात का आपल्याला? सामान्य स्त्रिया का आलेल्या लढ्यामध्ये? तुम्ही बघा इतिहास बघू की आपल्याला कुठल्या दिसत नाही. गांधीजी नंतरच सगळ्या स्त्रिया आलेल्या आहेत. मग त्या स्त्रियांमध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारे घराघरातून स्वातंत्र्याची आत निर्माण केली. त्याच्या आधी कसं होतं? कोण राजा आला, कोणी मारामारी केली, कोणी राज्य घेतलं, कोणाला काही पडलेलं नव्हतं कोणतंही. आता लक्षात, एवढं 600 वर्ष मोगलांचं राज्य आपल्याकडे होतं. कुठले वेगवेगळे राजे यायचे, राज्य करून जायचे. सामान्य माणसाला काही फरक पडत होता का? काहीच नव्हता फरक. त्यामुळे कुणीच सामान्य माणसाने उठाव केला नाही. तो मध्ये फक्त शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे सामान्य माणसामध्ये स्वातंत्र्याची आत निर्माण केली होती. पण शिवाजी महाराजांचा जो काळ आहे मराठी राहायचा, तो आपल्याला संपूर्ण उत्तर दिसतो. पण जेव्हा जेव्हा सामान्य माणसामध्ये स्वातंत्र्याची आत निर्माण झाली, तेव्हा तेव्हाच आपल्या भारतात चमकदार इतिहास निर्माण झालेला आहे आपल्या लक्षात येईल. आणि हे गांधीजींनी केलं, हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे सावरकरांना जरी त्यांनी म्हटलं की तुमचे मार्ग भिन्न असले तरी हरकत नाही, तुमची देशभक्ती काही खोट आम्ही मानत नाही. म्हणून त्यांनी त्यावेळेच्या व्हाईसरायला पत्र लिहून त्यांना सांगितलं होतं. आणि ही सगळी पत्र गांधीजींची की सावरकरांच्या सुटकेसाठी कशी त्यांनी पत्र लिहिली ती सगळी त्यांच्या चरित्रामध्ये उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे सावरकरांसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. 1920च्या अंकामध्ये त्यांचं जे यंग इंडिया नावाचा अंक होता त्या काळात, त्या अंकामध्ये सुद्धा त्यांनी जाहीरपणे सांगितलं की सावरकर बंधूंची इंग्रजांनी सुटका करावी. पण जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा त्यांनी प्रयत्न केले. 1931 नंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात प्रांतिक सरकारे काँग्रेसची आली तेव्हा त्यांनी अनेक क्रांतिकारकांची सुटका केली. तर हे झालं खोटे आक्षेप. हे सगळे खोटे आक्षेप आहेत. ते मी आता एक तुम्हाला दोन कसे चुकीचे ते सांगतो आहे. तर अशा प्रकारे सावरकर पण ही वस्तुस्थिती तुम्हाला किती लोकांना माहित आहे? हा प्रश्न आहे की गांधीजींनी काय केलं, हा इतिहास काय आहे आणि आपण काय ऐकलं, त्यात फरक दिसतो की नाही आपल्याला? तर ही वस्तुस्थिती आपल्याला माहित नाही, कारण आपण फक्त सामोवांगीच्या गोष्टीने ते काय आपल्या कानावर आलं असेल तेच खरं मानून गेलो, कारण आपण वाचनच केलेलं नाहीये. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की आजचा ह्या काळातला आणखी एक महत्वाचा आक्षेप गांधीजीवर कोण घेतात? तर आंबेडकरवादी विचारसरणी. ते काय घेतात? तर गांधीजींना आंबेडकरांनी विभक्त मतदारसंघ घेऊन करू दिले नाहीत, म्हणून त्यांनी बौद्धांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आणि गांधीजी हे आंबेडकर बेस्टे होते असा आक्षेप घेतात. आता लक्षात घ्या की विभक्त मतदारसंघाला गांधीजींनी विरोध का केला? 1916 साली लोकमान्य टिळकांनी लखनौ करार केला होता. लखनौ करार काय आहे? तर मुसलमानांना सुद्ध माप देणारा आहे. मुसलमानांची संख्या कमी असली तरी तिथे मोठ्या प्रमाणात मुसलमानांचे प्रतिनिधी उभे करणे, उर्दू भाषेला त्यांनी मान्यता देणे, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सुद्ध माप देणारा करार आहे. आणि त्यांना विभक्त मतदारसंघ देणे हा सुद्धा त्या कराराचा एक भाग आहे.
विभक्त मतदारसंघ हा काय करतो, तर त्या मतदारसंघात फक्त त्याच जमातीतला माणूस उभा राहील, दुसरा उभा राहणार नाही, त्या जमातीसाठी तो म्हणजे विभक्त मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवार उभा राहील आणि मुसलमानच मत देतील, दुसरं कोण येणार. आता हा विभक्त मतदारसंघात चक्क माणसामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुफळी वाजवणारा आहे. हा कोणी केला होता करार 1919 लखनौ करार म्हणून तो टिळकाने केला. टिळकाने असं म्हटलं, जरी आम्ही मुसलमानांना झुकते माप देत असलो तरी सुद्धा या लढ्यामध्ये मुसलमानांचा सहभाग आवश्यक आहे, म्हणून आम्हाला ते करणं भाग आहे. ठीक आहे, पण अशा वेळेला टिळकांना कोणी कधी म्हटलं नाही की ते मुस्लिम जाणणे आहेत, ते मुसलमानचा लागून चालून करतात. गांधीजींनी आता ब्रिटिशांचं काय होतं, घोडा आणि घोडा राज्य करा. जसं विभक्त मतदारसंघ मुसलमान देऊन हिंदू मुस्लिम दुफळी मागवली ब्रिटिशांनी, तशीच दुफळी दलित आणि उच्चवर्णीय हिंदू यांच्यात ब्रिटिशांना मागवायची होती. म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी विभक्त मतदारसंघांचे हे केलं. बरोबर, म्हणजे मुस्लिम आणि हिंदू हे दोन वेगळे धर्म आहेत, त्यांची व्यवस्थित दुबळी केली. तशी आपल्या हिंदू मध्ये पण दुबळी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गांधीजींना हे नको होतं. जेव्हा आंबेडकर त्यांना विचारायला गेले की अहो आम्हाला जर विभक्त मतदारसंघ मिळतात, आमची माणसं निवडून येणार आहेत, तर तुम्ही विरोध का करताय. गांधीजी असं म्हणाले की तुम्ही जन्माने दलित असाल, मी मात्र स्वेच्छेने दलित झालेलो आहे आणि तुमच्यासाठी सतत काम करतोय. आणि हरिजन हे काही कायम हरिजन भारतात राहणार नाहीत, केवळ तरी अस्पृश्यता नष्ट होणार आहे. आणि जर विभक्त मतदारसंघ दिले तर ती अस्पृश्यता नष्ट व्हायला त्रास होईल, तर राजकीय प्रकारे फक्त ते वेगळे हे वेगळे असं राहणार आहे. म्हणून तुम्ही विभक्त मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागेचा भाग घ्या. तर राखीव जागा म्हणजे काय, तर त्या राखीव जागेतनं फक्त दलित उमेदवार उभा राहील, पण त्याला मत मात्र कोणीही देऊ शकेल, उच्चवर्णीय पण देऊ शकेल. हे महत्वाचा. विभक्त मधला फरक काय होता की तिथं मुस्लिम उमेदवार आणि मुस्लिम मत, तिथे इकडे काय झालं, दलित उमेदवार पण मत मात्र सगळे देणार. किती मोठा फरक आहे लक्षात घ्या. हे गांधीजींनी आंबेडकर समजावून दिलं आणि आंबेडकरच्या लक्षात आलं. आणि एवढंच नव्हे तर गांधीजी म्हणाले की तुम्ही जी काही मागणी करताय राखीव मतदारसंघासाठी आम्हाला अमुक अमुक उमेदवार पाहिजे, मी त्याच्यात दुप्पट उमेदवार तुम्हाला देतो, तुम्ही हे स्वीकारा. आणि तिथे ब्रिटिश सरकार 97 उमेदवार देणार होते, तिथे गांधीजींनी 148 उमेदवार राखीव मतदारसंघात द्यायला लावले. म्हणजे जवळजवळ दुप्पट आले की नाही. हा कुणाचा फायदा झाला, दलित लोकांचा फायदा झाला. तरी आजचे आंबेडकरवादी जे विचारसरणीचे त्यांनी अभ्यास केलेला नसल्यामुळे आम्हाला विभक्त मतदारसंघ दिलाय, गांधींनी अडवला म्हणून आमचं खूप नुकसान झालं म्हणून ओरडत असतात. म्हणून त्यांना विभक्त मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ याचा फरकच माहीत नसतो. तो मी तुम्हाला आता स्पष्ट करून सांगितला. त्यामुळे जेव्हा सावरकरांना हा फरक कळला, व्यवस्थित लक्षात आला, तेव्हा सावरकर आंबेडकरांना, तेव्हा आंबेडकर दुसऱ्या दिवशी एका सभेमध्ये असं म्हणाले की माझ्या असं लक्षात आलं की गांधीजींनी मला एका मोठा व्यूहात्मक वाचवलं, चक्रव्यूहात्मक. कारण ब्रिटिश कोडा आणि जोडा करत होते ते विभक्त मतदारसंघाचा आम्हाला लाभून दाखवून, पण गांधीजींनी त्यातलं राजकारण ओळखलं आणि त्यातनं मला वाचवलं. माझेच विचार गांधीजी बोलून दाखवत होते. जर आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात विकृष्ट असतं तर आंबेडकरांनी गांधीजींची स्तुती केली असती का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. त्यामुळे हे सगळे जे आरोप आहेत ते कसे खोटे आहेत, चुकीचे आहेत, ते आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग लक्षात येईल की त्यांचा पुढचा आक्षेप आहे की गांधीजी मुस्लिम झाले नव्हते का. तुम्हाला आता सांगितलं की गांधीजींनी जरी लखनौ कराराच्या पुढे एक पावले तरी टाकलं नाही. उलट ते विभक्त मतदारसंघ त्यांनी नंतर बरखास्त करून टाकले. म्हणजे मुसलमानांना सेपरेट आता काही द्यायचं नाहीच. गांधीजींच्या काळात उलट अनेक मुस्लिम ज्या संस्था होत्या किंवा राजकारणी संघटना होत्या त्या हळूहळू गांधीजींना सोडून जाऊ लागल्या होत्या. कारण गांधीजी लोकांनी करण्यासारखा आपल्याला काही फायदा करून देत नाहीये. पण तरी गांधीजी मुस्लिम झाले म्हणतात. आता लक्षात घ्या की
स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला 15 ऑगस्ट मिळालं तेव्हा मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आजच्या बांगलादेशमध्ये नौखाली नावाचा एक भाग आहे जिथे 90% मुसलमान आहेत आणि 10% हिंदू आहेत. त्या दंगलीच्या काळामध्ये त्या 10% हिंदूवर मोठ्या प्रमाणात मुसलमान अत्याचार करत होते. जसं आज बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार करतात म्हणून आपण ओरड करतो की नाही. काही भाग खरा असेल पण तिथे खरंच अत्याचार होत होते नौखालीमध्ये. त्या काळात गांधीजी एकटे नौखालीमध्ये गेले होते. त्यांच्याबरोबर कुणी नव्हतं. एक 2-4 त्याचे सहकारी असेल तेवढे. आणि ते एकटे नौखालीमध्ये गेले. ज्या ठिकाणी जायला रस्ते नव्हते अशा ठिकाणी जेव्हा ते चालत जायचे सगळ्या मुसलमानांचं मन वळवायचे आणि दंगली थांबवायचं म्हणून त्यांना आवाहन करायचे. आणि गंमत बघा की त्याच्या 10 दिवसामध्ये त्या नौखालीमधल्या दंगली थांबल्या. त्या मुसलमानांनी मान्य केलं की आम्ही दंगली नाही करणार. हे पाहून लॉर्ड माउंटबॅटन जे शेवटचे गव्हर्नर होते आपले व्हाईसरॉय होते ब्रिटिशांचे, त्यांनी गांधीजींना 1 मॅन आर्मी असा काय केलं विरोध लावलं. अशी त्याची महती गायली की हा एकटा माणूस एवढा सगळ्या मोठ्या मॉबला वाचवतोय आणि दंगली थांबवतोय. कुणाला शक्य एवढं. पण तरी तुम्ही म्हणणार की गांधीजी मुस्लिम आपण जाणून करणारे होते, मुस्लिम झाले नव्हते. हे किती चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे हाही आपण कसा आपण चुकीचा आहे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की गांधीजी हे चातुर्वर्ण्य पाळणार होते असाही एक आरोप केला जातो. आता मला एक सांगा, आपण सगळे लोक आपल्या घरात जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण ज्या धर्मात ज्या जातीत जन्माला आलेलो आहोत तेच सगळं आपल्या डोक्यात लहानपणामधलं भरवलं जातं की नाही. बरोबर आहे की नाही. तसं गांधींच्या पण घरात सगळे कर्मठ. आता मी सुद्धा कर्मठ घरातून आलेलो आहे. म्हणजे मी एवढ्या कर्मठ घरातून आलेलो आहे की आपल्या घरात कुळाचा देव धर्म एवढं प्रचंड व्हायचं की विचारू नका. माझ्यावर पण ते संस्कार झाले लहानपणी. त्यामुळे मी 11वीला असेपर्यंत गणपतीच्या आरत्या मंत्र पुष्पांजली सकट पाठ म्हणायचो. त्यामुळे लोक मला आरत्या म्हणायला घेऊन जायचे. कारण मी एक ताकदवर आरत्या म्हणायचो. पण जसं माझं वाचन वाढलं मग माझ्या लक्षात आलं की हे सगळं पोर आहे. आणि मी हळूहळू त्यातलं बाहेर पडायला लागलो. मला झालं की आपल्यापैकी किती लोक ह्या पाठमागण्यातलं बाहेर पडतात. आपल्या डोक्यावर जे लहानपणी संस्कार झालेले आहेत ते संस्कार चुकीचे झालेले आहेत हे कळल्यानंतर किती लोक त्यातलं बाहेर पडतात हा माझा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःच्या मनाशी विचार करा. 2 गोष्टीसाठी बाहेर पडत नाहीत लोक. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास नसतो, वाचन नसतं, हे एक. दुसरी गोष्ट म्हणजे जग काय म्हणते, लोक काय म्हणतील मी नाही केलं तर, मी कर्मातलं बाहेर पडेल, एकटा पडेल, ही भीती असते मला. त्यामुळे त्याच्यात ते धाडस आलेलं नसतं. पण जी माणसं वाचन करतात, विचार करतात, चिंतन करतात, मनन करतात ती माणसं मात्र समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात व्हायला शिकतात. त्यांच्यात ते धाडस येतं आणि मग ते ह्या सगळ्या गोष्टींचं हळूहळू बाहेर आपलं काढतं, कोण आपलं राहतं. आणि अशा प्रकारे मी जो आस्तिक होतो 11वी पर्यंत, म्हणजे वयाच्या 16 वर्षापर्यंत, त्यानंतर जे काही माझं वाचन सुरू झालं 7वी 8वी नंतर माझं वाचन सुरू झालं होतं. जवळजवळ 6 वर्ष मी हे सगळं त्यातला बोलपणा लक्षात घेतलं. माझ्या वयाच्या 22व्या वर्षी मी पूर्ण नास्तिक झालो. म्हणजे आज 74 वय माझं, 22 किती वर्ष झाली लक्षात घ्या तुम्ही. त्या 50 ते 60 वर्षामध्ये, जवळजवळ 50 वर्ष झाली. त्या 50 वर्षामध्ये मी कधीही देवाचा नमस्कार केला नाही, कोणताही कुळाचार केला नाही, माझ्या घरात देव नाही, काय नाही. काय नुकसान झालं माझं हा महत्वाचा भाग आहे. मी आजही आनंदाने जगू शकतोय. जर तुम्ही सगळे देवाच्या प्रती जो नमस्कार करता तो प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करा की तुम्ही भीतीपोटी करता की आदरापोटी करता. हा आपल्या मनाशी प्रामाणिक विचार करा. आपण जो देवाला नमस्कार करतो तो मोस्ट भीतीपोटीच करतो. अरे नाही केलं तर काय झालं काय घ्या, असं झालं काय घ्या, ही भीती असते की नाही, म्हणून आपण नमस्कार करतो. पण त्यातला फोलपणा कळला तर आपण आता बाहेर पडतो, हे लक्षात घ्या. तर एक लक्षात घ्या की जो माणूस विचार करतो
चिंतन करतो, मनन करतो, तो अशा सगळ्या अंधश्रद्धामधनं बाहेर पडतो. आपण अंधश्रद्धा राहतो, जरी त्यातला पूर्णपणा कळला तरी आपण त्यातनं बाहेर पडू शकत नाही. याचं कारण आपल्या डोक्यात एक विचार असतो, आमचे वाडवडील करत आले, काय नुकसान होणार आहे केलं तर करून टाक. पण नुकसान काय होत असतं प्रत्यक्ष काही नाही, पण आपण मानसिक गुलाम होतो की नाही, धार्मिक मानसिक गुलाम होतो. त्याचं काय त्यात बाहेरच पडत नाही आणि मग त्याचा अनुभव होत जातो. मग आपण बघतो की हल्ली दिवसेंदिवस कशा प्रकारच्या वेगवेगळ्या अभ्यासाच्या वाढलेल्या आहेत सगळीकडे आणि त्याचा राजकीय लोक कसा फायदा घेत आहेत हे सगळं आपण बघतो. तर अशा प्रकारे गांधीजींवर चातुर्वर्ण्याचे सगळे संस्कार झालेले होते. गांधीजी जसे वयाने वाढत गेले, वाचन करत गेले. आफ्रिकेतला जेव्हा भारतात आले, भारतीय समाजात सगळं पाहिलं, गोखलेला सगळं सांगितलं. गोखलेला ते आपले गुरु मानायचे. तर त्याने सगळं सांगितल्यावर गांधीजींचं असं लक्षात आलं की चातुर्वर्ण हे आपल्या हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. त्यामुळे चातुर्वर्ण त्यागला पाहिजे. म्हणजे जे गांधीजी सुरुवातीला चातुर्वर्ण मांडणारे होते त्यांनी नंतर संपूर्णपणे चातुर्वर्ण्याला कलंक सोडून ते आपल्या हिंदू धर्माचा बाहेर गेला. एवढंच नाही, ते असं म्हणाले की जर हिंदू धर्म चातुर्वर्ण्य पाळणार असेल तर मला तो हिंदू धर्म सुद्धा नको, असं ते म्हणायचं. नंतर ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणवायचे, पण ते म्हणायचं असं असेल तर हे नको आम्हाला. हा फरक जो गांधीचा आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून मला मी जे म्हणतोय की जो माणूस विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो, तो सतत बदलत असतो आयुष्यभर. त्यामुळे गांधीजी असं म्हणायचे की मी आधी जे काही बोललोय विचार ते आणि नंतर मी जे विचार बोलतो आहे ते, त्या दोघांचा विचार करायचा असेल तर मी नंतर बोललेले विचार खरे समजावे, आधी ते टाकून द्यावे. कारण मी नंतर उत्क्रांत होत गेलो विचाराने आणि त्यामुळे माझे नंतर ते विचार बदललेले असतील. आणि म्हणून तुमच्या आता लक्षात येईल की गांधीजींनी हरिजन यात्रा काढली अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी. त्याचे संस्थापक, त्या यात्रेची काही कमिटी होते, संस्थापक कोण होते? आंबेडकर नव्हते. म्हणजे आंबेडकरांचं सहकार्य होतं त्याला. एवढंच नव्हे तर त्यांनी शेवटी कसा नियम केला की मी फक्त अशाच लग्नाला जाईन की जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय असतील. म्हणजे एक मुलगा उच्च वर्णीय आणि मुलगीने दलित, किंवा मुलगा दलित आणि मुलगी उच्च वर्णीय, किंवा मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम, किंवा मुलगी मुस्लिम आणि मुलगा मुस्लिम आणि हिंदू, असं असेल तरच अशा लग्नाला मी जाईल. आणि मरेपर्यंत त्यांनी हा नियम पाळला. बाकी त्यांच्या जवळचे जे सूर्य सहाय्यक होते प्यायला, त्यांच्या मुलाचं लग्न होतं, ते एकाच जातीत होतं, त्या लग्नाला सुद्धा ते गेले नाही. असा कठोर नियम पाळणारा माणूस होता. त्याच्यावर तुम्ही चातुर्वर्ण्याचा आरोप करणार म्हणजे तुम्ही फक्त गांधींना जे काही त्यांचे सुरुवातीचे सोयी विचार होते तेवढेच फक्त सोयीने घेत आहे आणि त्यांच्यावर आरोप करताय, हे तुमच्या लक्षात येईल. तर हा झाला चातुर्वर्ण्या संबंधीचा भाग. गांधींवर पुढचा असा आक्षेप करतात की गांधीजींमुळे फाळणी. आता त्या फाळणीचा इतिहास मी लक्षात घेतला पाहिजे. 1887 साली सर सय्यद नावाचे एक ग्रहस्थ होते इंग्लंडमध्ये उच्च शिक्षित. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा द्विराष्ट्रवादाविषयी माहिती सांगितलं की एका भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्र आहेत. आणि हे त्यांनी कुणा सांगितलं तेव्हा? जिनाला सांगितलं. जिना तेव्हा लंडनमध्ये होतो. आता जिनानं हे सांगितलं, जिना तेव्हा लोकमान्य टिळकांच्या बरोबर काम करत होते. त्यावेळी हिंदू मुस्लिम एकत्रित काम करत होते तेव्हा. नंतर बदललेली गोष्ट वेगळी, पण तेव्हा ते एकत्र काम करत होते. त्यामुळे त्यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर लाला लजपत राय यांनी 1924 साली फाळणीची गरज आहे असं सांगितलं. त्यांनी योजना मांडली. आणि हे जे लाला लजपत राय होते ते जरी स्वातंत्र्य सैनिक होते तरी ते हिंदू महासभेचे होते. म्हणजे त्यांच्या डोक्यात हिंदू मुस्लिममध्ये दोन भाग होते, म्हणून त्यांनी फाळणीची योजना आखली होती. आंबेडकरांनी पार्टिशन ऑफ इंडिया और पाकिस्तान अशा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फाळणी आवश्यक सांगितलं, पण ते करताना एक महत्वाची अट घातलेली आहे. त्यांनी काय सांगितलं, फाळणी व्हायची असेल तर व्हायला हवी, फक्त फाळणी होताना
त्या देशातले हिंदू सगळे इकडे आले पाहिजेत, त्या देशातले सगळे मुसलमान तिकडे गेले पाहिजेत. ही पूर्ण आदला बदल झाल्याशिवाय फाळणी पूर्ण करायची नाही. ही अट आंबेडकरांनी घातली. बरोबर, म्हणजे फाळणीच्या विरोधात आंबेडकरही नव्हते, पण त्यांनी ही अट घातली होती. ती अट बाकीच्या लोकांना पटलेली ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी अशी अट घातलेली होती. त्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेले सावरकर त्यांनी तर द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडलाच होता. 1937 साली जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा सांगितलं जाहीरपणे की या देशात 2 राष्ट्र आहेत, त्यामुळे यांना वेगवेगळे राहायला पाहिजे, एकत्र चालणार नाही, म्हणजे फाळणी व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. आता ह्या सगळ्या लोकांनी फाळणीच्या बाजूने ठराव पास केलेले होते. गांधीजींनी शेवटपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रयत्न केला. अगदी फाळणीच्या काळात सुद्धा त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रयत्न केला. एवढं तर ते म्हणाले की फाळणी व्हायचीच असेल तर ती माझ्या शरीराचे तुकडे करून व्हायला पाहिजे. पण मग हे लोक हाच शब्दाचा, याच वाक्याचा सोयीचा अर्थ काढून म्हणतात, गांधीजी असं म्हणाले होते की फाळणी व्हायची असेल तर माझ्या शरीराचे तुकडे झाले पाहिजेत, मग फाळणी झाला तरी शरीराचे तुकडे का नाही केले त्याचा, असे हे लोक सोयीस्कर प्रश्न टाकतात. आता ही फाळणी नेमकी कशी झाली, राजकारणात काय घडलं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या लक्षात येईल की त्या फाळणीच्या वेळेला नेहरू आणि पटेल या दोघांनी गांधीजींना अंधारात ठेवलं. जेव्हा वाटाघाटी माउंट बॅटन बरोबर ज्या चर्चा झाल्या, वाटाघाटी झाल्या, त्यावेळेला फक्त नेहरू आणि गांधीजी कुठे होते तर नौखालीमध्ये. हिंदू मुस्लिम दंगली थांबवण्याचं वेगवेगळे होते. आणि हे याच्या वाटाघाटी कोण करत होतं, नेहरू आणि पटेल. आणि नेहरू आणि पटेल यांना राजकारणातलं असं कळलं होतं की हे 2 वेगवेगळे झालेच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला काय स्वराज्यात नीट जगता येणार नाही. म्हणून त्या दोघांनी फाळणीला मान्यता दिली. ही फाळणीला मान्यता दिल्यावर सह्यावर करार झाल्यानंतर 2 दिवसांनी गांधीजींना कळलं की असा असा हा करार झालाय, मला अंधारात ठेवणे, फाळणी झालेली आहे. मग अशाला हतबल आपली गांधीजी करू काय शकणार होते, हा प्रश्न आहे की नाही. आणि मग गांधीजीमुळे फाळणी झाली हा आरोप तर सगळा खोटाच ठरतो. फाळणी करताना करार कोणी केला, नेहरू आणि पटेलांनी केला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गांधीजी म्हणता हा आरोपही खोटा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फाळणीची सुरुवात कुठे झाली, 1916 साली लोकमान्य टिळकांनी लखनौ करार केला, त्यात मुस्लिमांना सुट्ट माफ दिलं होतं. तिथून खरी फाळणीची विजय रोवली गेलेली आहे. पण लोकमान्य टिळकांना कोणी दोष देत नाही. दोष कोणा देतात, त्यांनी हिंदू मुसलमान ऐक्य आयुष्यभर जपायचा प्रयत्न केला त्या महात्मा गांधींना. किती विरोधाभास आहे हे लक्षात घ्या तुम्ही. आणि सगळ्यात शेवटी महत्वाचा म्हणजे भाग की 10वा जो त्याच्यावर आक्षेप आहे, असे एकूण 10 आक्षेप मी निवडलेले होते महत्वाचे. त्याचा 10वा आक्षेप आहे की गांधीजींनी 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला भाग पाडले, म्हणून आम्ही त्याचा फोन केला. पण 55 कोटी काय किंवा पाकिस्तान काय याचं जेव्हा नामोनिशाणही नव्हतं, लोकांच्या डोक्यातही नव्हतं, तेव्हापासून गांधीजींवर हल्ले केलेले, जीव घेणे असे जवळजवळ 6 हल्ले झाले. म्हणजे कसे बघा की आपल्या असं लक्षात येईल की मुळात पाकिस्तानला आपण 55 कोटी का द्यायचे होते. तर आता तुमच्या एका घरात संयुक्त कुटुंब आहे, बरोबर आहे, आपल्या घरात संयुक्त कुटुंब आहे, आपण वाटण्या करतो की नाही. आता वाटण्या केल्यावर आपली जी स्थावर जंगम मालमत्ता आहे त्यातला काही भाग याला, काही भाग त्याला, असं पण देतो. मग सारख्याची फाळणी व्हायची असेल तर तो काही भाग इकडे काही भाग तिकडे देणं भागच होतं. पण त्यावेळेला रिझर्व्ह बँकेमध्ये जी गंगाजळी होती ती जवळजवळ 375 कोटी होती. आता ही जी विभागणी ही लोकसंख्येच्या प्रमाणात झाली होती, त्यामुळे सरकारच्या हातात, भारताच्या सरकारच्या हातात 300 कोटी आले वाटीला आणि 75 कोटी पाकिस्तानला गेले, बरोबर. त्यावेळेला गव्हर्नर कोण होते, सी.डी. देशमुख. नाव ऐकलं का तुम्ही? सी.डी. देशमुख खूप चांगले गव्हर्नर होते आपले. तर त्यांनी हे केलं, त्यातले पहिले 20 कोटी तात्काळ देऊन टाकले पाकिस्तानला. उरले किती? 75 20 गेले, 55 कोटी उरले. म्हणजे आपण खरं नियमाप्रमाणे त्या वाटणीतले 55 कोटी त्यांना देणं लागत होतो की नाही, हो की नाही? लागत होतो. आता गंमत अशी आहे की
त्याच वेळेला पाकिस्तानने आगळीक केली आणि काश्मीरवर हल्ला केला. मग गांधी आणि पटेल सॉरी नेहरू आणि पटेल असं म्हणाले की आपण हे 55 कोटी अडवून धरूया, कारण त्यांनी आपल्या काश्मीरवर हल्ला केलाय. जोपर्यंत ते बाहेर पडले तोपर्यंत पण लोकांना बोलायचं नाही. शिडी देशमुख असं म्हणत होते नियमाप्रमाणे आपण दिले पाहिजे. तर आपल्या लक्षात येईल की साधारणतः 25 जून 1934 ला पुण्यामध्ये गांधीजींच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला हरिजन यात्रेच्या दरम्यान. ते फेकणारी टोळी नथुराम होती, नथुराम आणि त्याचे गँग सगळी. पण तो चुकून दुसऱ्या गाडीवर पडला आणि गांधीजी बचावला. हा पहिला हल्ला जेव्हा नथुराम कोटवाडी पाकिस्तानचा काहीही संबंध नव्हता. दुसरा हल्ला 19 जुलै 1944 ला पाचगणी येथे जांबिया घेऊन कोण धावला, नथुराम धावला आणि गांधीजीवर उडाला. चपळाई करून बिलारी गुरुजींनी पटकन त्याचा हात पकडला आणि त्यांना हल्ल्यापासून वाचवला. बिलारी गुरुजींचा आदेश दिले बिलार गाव आहे तिथे त्याचं स्मारक आहे. तर असा हा दुसरा हल्ला. या वेळेला सुद्धा कुठे 55 कोटी अस्तित्वात होते का, पाकिस्तान अस्तित्वात होता का, पण हा दुसरा हल्ला झाला. मग तिसरा हल्ला जो होता तो 9 सप्टेंबर 1944 ला सेवाग्राम वर्ध्यामध्ये विनोबा भावेंचा सेवाग्राम आश्रम आहे. त्या आश्रमात सुद्धा त्या नथुराम टोळीने गांधीजीवर हल्ला करायचा प्रयत्न केला, पण तो परतवला. तेव्हा सुद्धा 55 कोटी नव्हते, पाकिस्तान नव्हतं. मग 29 जून 1946 ला चौथा प्रयत्न झाला. त्यावेळेला गांधीजी ट्रेन मधून मुंबई पासून पुण्याला जात होते. तर ट्रेन मधून जाताना नेरळ आणि कर्जत ही 2 स्टेशन होती. त्याच्या दरम्यान या नथुराम टोळीने काय केलं होतं तर त्या रेल्वेवळांवर मोठे दगड आणून ठेवले. म्हणजे जेव्हा गाडी जोरात येईल दगडाला आपटेल आणि ऍक्सिडेंट होऊन ते जात. ड्रायव्हरच्या ते लांबून लक्षात आलं, कशी कशी दगडा पण त्या गाडीकडे ब्रेक लावून थांबवली, गांधीजी वाचले. यावेळेला 55 कोटी होते का, पाकिस्तान होतं का? मग 5वा प्रयत्न हा मात्र फाळणीच्या दरम्यान झाला 20 जून 1948 ला. त्यावेळेला 55 कोटीचा हा प्रकार चालू होता. पाकिस्तानची मागणी जोडू लागली होती, मागणी जोडू लागली होती. तर त्या 20 जानेवारी 1948 या वेळेला तर ते गांधीजी सायन प्रार्थनेला यायचे की नाही, संध्याकाळी प्रार्थना व्हायची. त्या प्रार्थनेला जशी यायची दुसऱ्याकडे प्रार्थना व्हायची, तिकडे पण प्रार्थना व्हायची आणि दररोज संध्याकाळी. तर त्या प्रार्थनेला आल्यानंतर त्यांनी असा आधी प्लॅन केला होता की बॉम्ब फेकायचा त्यांच्यावर. पण मदनलाल पहावा काय किंवा त्याची टोळीची माणसं होती करकरे काय हे ठरलेल्या वेळेला तिकडे पोहोचलेच नाही. त्यामुळे बॉम्ब फुटलाच नाही आणि नथुराम आणि त्याच्या टोळीला पळून जावं लागलं. पण त्या पहावाला पकडलं पोलिसांनी आणि पोलिसांनी त्या मदनलाल पहावाला पकडल्यावर त्या पहावाने कबुली दिली की आम्ही गांधींचा खून करणार, बॉम्ब फेकणार आहोत. पण ते जमलं नाही कारण ते वेळेस बॉम्ब फुटला नाही. हा पुन्हा अयशस्वी प्रयत्न. असे 5 अयशस्वी प्रयत्न झाले. आता 6वा प्रयत्न जो शेवटचा दुर्दैवाने यशस्वी झाला तो म्हणजे 30 जानेवारी 1948. त्या 30 जानेवारीला आपण गांधीजींचा पुण्यतिथी समजतो. त्याचं कारण हेच आहे की त्यावेळेला नथुरामने म्हटलं मी एकट्याने काम करणार. त्याने त्याची बंदूक माग्याची लपवली आणि त्याच्या आधी अनेक मुलांनी सांगितलं होतं की गांधीजी हल्ला होण्याची शक्यता आहे. पण गांधीजी म्हणजे माझ्यावर का कोण हल्ला करेल, मी कुणाचं काय वापरलं केलं. पण देशला 5 वेळा ते वाचले होते. त्या 6व्या वेळेला मात्र नथुरामने डाव मारला आणि त्याने काय केलं, प्रार्थनेत जेव्हा तो समोरून गांधी येत होते तेव्हा हा असा चालत गेला, गांधीजींना नमस्कार केला. हा म्हणजे बघा कसा चालूगिरी असते. नमस्कार केला, मागून बंदूक काढली, पण 3 गोळ्या माझ्या छातीत लागल्या. त्यावेळेला असं म्हणतात की नथुरामने मुस्लिम वेष धारण केला होता. लोकांना काय वाटावं, मुसलमानाने गांधींची हत्या केली. पण काकासाहेब गाडगीळ त्यावेळेचे जे राजकारणी होते काँग्रेसचे मोठे,
त्यांनी त्याला ओळखला, अरे हा तर नथुरा. नथुरा म्हटल्यावर सगळ्यांनी त्याला तुळवायला सुरुवात केली आणि पोलिसांनी मग त्याला पकडून घेतला. आणि नथुरा हा संघ विचाराचा होता. जरी संघाने म्हटलं की तो आमचा नव्हता तरी तो संघ विचारला. त्याच्या भावाने त्याने पुस्तक लिहिलेलं आहे, कळलं की नाही? ते पुस्तक लिहिलं आहे 57 कोटीचे बळी नावाचं. त्याच्यात त्याने म्हटलं की नथुरा हा संघाचा कर्ज होता शेवटपर्यंत. जरी संघाने नाकारलं तरी सुद्धा त्याच्या भावाने म्हटलेलं आहे, ते काय आपण खोटं म्हणू शकत नाही. तर अशा संघी विचाराचा असल्यामुळे सगळे जे संघी विचाराचे उच्चभूर ब्राह्मण होते त्यांनी गांधींचा खून झाला हे कळल्याबरोबर काय केलं तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही. त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये पेढे वाटले, साखर वाटली. माहिती आहे का तुम्हाला? हा इतिहास आहे. कोणाच्या मरणावर पेढे आणि साखर वाटणं हा किती चांगला सुसंस्कृतपणा आहे, नाही का? त्याला म्हणा तुम्ही. आता ह्या सगळ्या लोकांनी अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला संघी विचाराच्या लोकांनी. आणि हा आनंदोत्सव साजरा केल्यावर काँग्रेसमध्ये सगळे कार्यकर्ते आणखी वैतागले, आणखी धडपडले की हा काय प्रकार चाललाय. बरं, त्या काळात जे उच्चवर्णीय ब्राह्मण होते ते अनेक सावकारी करत, बरोबर? सावकारी करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सावकार कसा व्याजाने पुरवून घेतो सगळ्या लोकांना, ते आणि गरिबांवर ते अत्याचार करत असत. ह्याचा फायदा घेऊन काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी ब्राह्मणांच्या घरावर हल्ला केला. पण तो हल्ला करताना एक पथ्य पाळला. 1-2 घरं लढताना काही माणसं गेली होती नाही असं नाही, पण त्याने एक पथ्य पाळलं की आधीच्या सगळ्या माणसांना घरातून बाहेर काढलं. त्यांची जी काही कागदपत्र असतात की ना सावकारीची, ती कागदपत्र सगळी गोळा केली, ती जाळली आणि घरं जाळली. म्हणजे माणसाला मारला का 1-2 कधी गेली असेल नाही असं नाही, पण महत्वाचं म्हणजे त्यांनी घरं जाळली, कागदपत्र जाळली, म्हणजे सावकारांचं मुक्त केलं लोकांना. हे जेव्हा यांना कळलं मोठ्या नेत्यांना, नेहरूंना, तेव्हा त्यांनी पटेलांनी, तेव्हा त्यांनी त्या दंगली थांबवल्या की आता करू नका, हे चुकीचं आहे, गांधींच्या तत्वाविरोधात आहे. त्यानंतर त्या दंगली थांबल्या. पण हे जे उच्चभू भाजपी आणि संघी विचाराचे लोक आहेत ते आजही असं म्हणतात की गांधीजींच्या खुनामुळे ब्राह्मणांची घरं जाळली. अरे पण ती घरं जाळण्याचं कारण काय आहे ते तुम्ही लक्षात घ्या ना. तुम्ही जर सच्शील असता, सज्जन असता तर तुमची घरं कशाला जाळली असती? अशा प्रकारे अनेक गोष्टीमध्ये ते नेहमी अर्धवट गोष्टी सोयीच्या घेतात आणि गांधीच्या विरोधात शिवाय द्यायला सुरुवात करतात. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की हे सगळे हल्ले असे 6 हल्ले केले, ज्याचा फक्त शेवटच्या 2 हल्ल्यामध्ये आपण म्हणू की पाकिस्तान आणि 55 कोटीचा संबंध थोडाफार खोट्या पद्धतीने का होईना पण आहे, पण तो खोट्या पद्धतीने आहे. तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारे आता प्रश्न पडतो की मग गांधींच्या एकट्या निशस्त्र माणसावर हल्ला करायचे, एवढे हल्ले का करायचे हा प्रश्न आहे की नाही. त्यांची गोळी ब्रिटिशांवर कधी गेली नाही, त्यांची गोळी चीनावर सुद्धा कधी गेली नाही, ती आपल्या गादीवर का गेली हा प्रश्न आहे. मला याचं एकमेव कारण असं दिसतं की मगाशी ओझरता उल्लेख केल्याप्रमाणे 1916 पर्यंत फक्त जी उच्चगुरू मंडळी होती, ब्राह्मणी वर्चस्व असलेली, तेच राजकारणात भाग घेत होते. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं त्यावेळेला की जर स्वराज्य मिळालं तर पुन्हा पेशवाई अवतरेल आणि पेशवाई अवतरली तर आपल्या हातात पुन्हा सत्ता येईल. आणि हे लिहिलेलं इतिहासाला असं त्याला वाटत होतं. असे ब्राह्मण आपापसात बोलत होते, हे इतिहासात लिहिलेलं आहे. याची पुस्तक पण उपलब्ध आहे. बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कुठलेही माझ्या मनाचं बोलत नाहीये. तर असं त्याला वाटत होतं. पण 1916 नंतर 1920ला टिळक गेली. 16 पासून गांधीजी भारतात होते आणि 20 नंतर गांधीजींचा उदय झाला. 20 नंतर गांधीजींचा उदय झाला तेव्हा काय घडलं महत्वाचा भाग म्हणजे की गांधीजींनी जी उच्चगुरू मंडळी होती त्यांना बाजूला सारून जी सामान्य माणसं होती त्यांना आपल्या चळवळीत ओढून घेतलं. जे गेल्या शेकडो वर्षात भारतात कधीही घडलेलं नव्हतं. सामान्य स्त्री, पुरुष, मुलं सगळी उच्च शिक्षित असो, साधी शेतकरी असो, कोणी असो, त्या सगळ्यांना चळवळीत ओढलं आणि अशा प्रकारे बहुजनांची चळवळ केली स्वातंत्र्य लढा म्हणजे.
आणि बहुजनाची चळवळ केल्यावर या उच्चभ्रू मंडळींना काय वाटलं की आता जर स्वातंत्र्य मिळालं आणि या बहुजनांच्या हातात गेलं तर आपलं वर्णवर्चस्व खराब होऊन जाणार, आपल्या हातात कोणीच काही राहणार नाही, पुन्हा सत्ताचं काय कारण, ते सत्ता यांच्याकडे जाईल. मग आता ही सत्ता आपल्या हातात खेचून येणारा कोण? महात्मा गांधी, की ज्याच्यामुळे ही सगळी माणसं आलेली आहे त्याच्या स्वातंत्र्य. मग या सत्ता खेचून घेणाऱ्याच मारलं पाहिजे म्हणून 34 सालापासून ते हत्या चालली होती. काय तर खरं तर ते खरे देशभक्त असते तर त्यांनी जिनांवर गोळी झाडायला पाहिजे होती. कारण या जिनांनीच मुळात पाकिस्तान हवा हा हट्ट रंगलेला होता आणि पाकिस्तानची मागणी केली होती. जिनांवर गोळी झाडायला पाहिजे होती की नाही, पण त्या जिनांवर गोळी नाही झाली. जे आपल्यावर पारातंत्र्य लादणारे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्यावर गोळी झाडायची होती, हो की नाही. क्रांतिकारक असे म्हणताना त्यांच्यावर कधीही गोळी झाडली नाही. गोळी कुणावर झाडली? ते एका निशस्त्र म्हाताऱ्यावर. ही तुमची मतुकी, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे हे एकूण कसं खोटं आहे हे आपल्या लक्षात येईल. एवढंच नव्हे तर आता तुमच्या लक्षात येईल की गांधीजी हे फक्त भारतापुरते मर्यादित होते का? तर तसं नाहीये. गांधीजी हे संपूर्ण जगात लोकांना अगदी काय म्हणतात त्याला की मोठे असे नेते समज होते लोकांना. टॉलस्टॉय म्हणून एक मोठा रशियन लेखक होता, तो 1909 सालापासून गांधीजींना ओळखत होता. त्यांचा आणि गांधीजीचा तत्वज्ञानावर पत्रव्यवहार झालायचा, तत्वज्ञानावर संपूर्ण असा. 1920 साली व्हिएतनामचा जे हो ची मिन्ह म्हणून अध्यक्ष होते, तेव्हा व्हिएतनाम पारतंत्र्यात होता. तेव्हा गांधीजींची सत्याग्रहाची चळवळ बघून ते भारावून गेले आणि त्यांनी व्हिएतनाममध्ये तशाच पद्धतीची चळवळ सुरू केली सत्याग्रहाची आणि व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तेव्हा ते असं म्हणाले की भारतात तुमचा गांधी ते इथे मी गांधींच्या पावलावर टाकणारा दुसरा गांधी आहे. हे जागतिक कर्तृत्व गांधींचं होतं. त्यानंतर 1931 साली गांधींचं एवढं नाव झालेलं होतं की टाइम मासिक जे असतं की नाही, जे जागतिक वृत्त मासिक आहे, त्या मासिकाच्या मुखपृष्ठावर त्यांचं छायाछबी आली होती, त्यांचं छायाचित्र आलेलं होतं. त्यानंतर 1932 साली जो मोठा जागतिक कीर्तीचा विद्वान असा शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, नाव ऐकलंय का? त्या अल्बर्ट आइन्स्टाईनने गांधीजीविषयी काय म्हटलं तर पुढच्या काही पिढ्या यावर विश्वास ठेवला नाही की एवढा महान माणूस, हाडामासाचा माणूस खरंच भारतात होऊन गेलाय. एवढं मोठं त्याने वाक्य उच्चारलेलं हे लक्षात घ्या. त्यानंतर 1931 साली महान जागतिक कलाकार चार्ली चॅप्लिन, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्या चार्ली चॅप्लिनने आवर्जून भारतात येऊन गांधींची भेट घेतली. गांधीजी कधी अमेरिकेला गेले नाहीत हे लक्षात घ्या. गांधींना भेटायला माणसं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुमचं जागतिक कर्तृत्व किती आहे, म्हणून ते आले माणसं भेटायला. त्यानंतर 1940 साली नेल्सन मंडेला, ज्यांनी आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते नेल्सन मंडेला जे आहेत त्यांनी असं म्हटलं की गांधींचा जो अहिंसेचा स्वातंत्र्य लढा आहे त्याने मी भारावून गेलो आणि तोच अहिंसेचा लढा मी आफ्रिकेत उभारला आणि आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हे लक्षात घ्या. त्यानंतर 1940 ला अमेरिकेत काय होतं, वर्णद्वेष तर आजही आहे, तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात होता. काळे, कृष्णवर्णीय आणि गोरे, काळे हे सगळे आफ्रिकेतनं आणलेले गुलाम होते तिकडे. तर या गुलामांचा खूप त्रास व्हायचा. तर या गुलामगिरीतनं मुक्त होण्यासाठी त्या मार्टिन लुथर किंग ज्युनियरनी काम सुरू केलं आणि त्यांचे आदर्श कोण होते तर महात्मा गांधी. त्यामुळे अमेरिकेचे गांधी असं त्यांना विरोध मिळाला, कारण त्यांनी गांधींच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांनी ते काम सुरू केलं. वर्णद्वेषाच्या लढाईला संपूर्णपणे जिंकून घेतली त्यांनी. त्यानंतर एक लेखक होता लुईस इस्टर नावाचा, त्याने 1942 साली गांधींची भेट घेतली, त्यांच्या विचार ऐकले, त्याच्याबरोबर राहिला वर्षभर आणि तो एवढा भारावला की त्याने गांधीमध्ये मोठं पुस्तक लिहिलं, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा त्या नथुरामने गांधीजींवर गोळी झाडली तेव्हा ह्याची बातमी नुसती भारतातच नव्हे तर अख्ख्या जगभर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. जर गांधी जागतिक कीर्तीचे नसते तर झाली असती का, हे आपण लक्षात घ्या.
त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1982 साली बेन किंग्सले नावाचा एक काय आहे तो चित्रपट निर्माता आहे, त्याचा दिग्दर्शक आहे रिचर्ड अटेनबरो. यांनी गांधी नावाचा चित्रपट तयार केला. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल कदाचित गांधी नावाचा चित्रपट. आता हा अटेनबरो आहे, त्याला पाश्चात्य लोकांनी प्रश्न विचारला की अरे बाबा तुझ्या समोर हिटलर होता, जॉर्ज वॉशिंग्टन होता, अब्राहम लिंकन होता, रशियाचा लेनिन होता, एवढी सगळी महान व्यक्तिमत्व असताना तू गांधींची निवड का केली चित्रपटासाठी? जास्त प्रश्न आहे ना. त्याला कुतूहल वाटलं की गांधींची निवड का केली. बेन किंग्सलेचं उत्तर काय नीट लक्षात घ्या आणि गांधीजींचा मग मोठेपणा काय आहे तो आपल्या लक्षात येईल. की तो अटेनबरो आहे, हा अटेनबरो असं म्हणाला की जगातील इतर सगळ्या जे काही नेते होते त्या सगळ्या नेत्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हाती शस्त्र घेतलं होतं. अख्ख्या जगात हा एकमेव गांधी नावाचा माणूस आहे की ज्यांनी देशाला स्वातंत्र्य कुठल्याही प्रकारचा शब्द न घेता मिळवून दिलेला आहे. म्हणून मला गांधींवर चित्रपट करायला लागला. किती मोठेपणा आहे लक्षात घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जगात सगळ्यात जास्त पुस्तकं येशू ख्रिस्तावर आहे, कारण तो जगभर पसरलेला आहे. त्याच्या खालोखाल गांधींवर पुस्तक आहे जगात सगळी. येशू ख्रिस्ताचा दुसरा नंबर कोणाचा लागतो? महात्मा गांधींचा लागतो पुस्तकाच्या बाबतीत. एवढंच नव्हे तर जगातल्या जवळजवळ 70च्या वर कित्येक देशामध्ये गांधींचे पुतळे आहेत. परवाच अमेरिकेत एका गांधीच्या पुतळ्याचं अनावरण झालं. तर असे सगळीकडे त्यांचे पुतळे आहेत. त्यांच्या नावानं त्यांची कपाल तिकडे काढलेली आहे जगामध्ये खूप देशामध्ये. गांधींचे विचार अनेक वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये पण शिकवले जात आहेत. असे ते जागतिक कीर्तीचे आपले गांधी होते, हे लक्षात घ्या. ही जागतिक कीर्ती पाहून रवींद्रनाथ टागोर आपले जे आहेत, तुम्हाला माहिती की ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं ते रवींद्रनाथ टागोर, त्यांनी गांधीजींना महात्मा पदवी दिली आणि तेव्हापासून आपण गांधीजींच्या आधी महात्मा म्हणतो, त्या सगळ्यांना महात्मा गांधी आपण तेव्हापासून म्हणायला लागलो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की सुभाषचंद्र बोस आहेत, त्यांच्या विरोधात नेहमी म्हणतात की ते गांधी विरोधी होते आणि गांधी विरोधात होते. हे सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेमध्ये नभोवाणीवर व्याख्यान भाषण द्यायचे तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्या नभोवाणीच्या भाषणात सांगितलं गांधीजी हे आमचे राष्ट्रपिता आहेत. म्हणजे राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? सुभाषचंद्र बोसांनी दिली. आणि आज हे लोक म्हणतात त्याला राष्ट्रपिता का मानायचं, ते लक्षात घ्या. ज्या सुभाषचंद्र बोसाच्या विरोधात गांधीच्या विरोधात सुभाषचंद्र बोस ते खेळ करतात, त्याच सुभाषचंद्र बोसांनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हटलंय, हे लक्षात घ्या. तर असा हा मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी उर्फ राष्ट्रपिता उर्फ आधुनिक भारताचे शिल्पकार उर्फ अहिंसेचे पुजारी उर्फ सत्याग्रहाचे जनक असे किती मोठे होते हे जगाला माहीत आहे. आणि तरी आज बापूजींचा तिरस्कार कृतज्ञपणे करणारे त्यांच्या चित्रावर म्हणजे त्यांना एकदा गोळी लावून त्यांचं मन भागलं आहे. म्हणून दरवर्षी 2 ऑक्टोबरला ती जी भाजप मंडळी किंवा संघविचारची मंडळी ती त्यांच्या चित्रावर गोळ्या झाडत असतात. त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. 2 वर्षापूर्वी कोणाच्या गोळ्या झाडल्या, नंतर पण झाल्या. हा काय प्रकार आहे? म्हणून मला खेळल्याने असं म्हणावं वाटतं बापू हम शर्मिंदा है क्योंकि तेरे कातिल अभी तक जिंदा है. कारण अजूनपर्यंत ते तुमच्यावर गोळ्या लागतात, हे लक्षात घ्या. तर अशा अफाट कर्तृत्ववान माणसाचं आपण जर माहिती बघितली तरी सुद्धा हे लोक जे गांधीला विरोध करतात हे सगळे भाजपे संघविचाराचे लोक काय म्हणतात, खिल्ली कशी उडवतात, मजबुरी का नाम गांधी म्हणतात की नाही. असं मजबुरी का नाम गांधी ही खिल्ली उडवतात. पण त्यांना हे मनोमन माहीत असतं की गांधी मजबुरी नाही तर मजबूती का नाम गांधी आहे. कसं तर आपल्या लक्षात येईल की ज्या ब्रिटिशांच्या विरोधात ह्या माणसाने आयुष्यभर लढा लढला, त्यांना सळोखी पळ करून सोडलं आणि भारतातून परत जाण्यास भाग पाडलं,
त्याच ब्रिटिशांच्या पार्लमेंट समोर गांधींचा पुतळा उभारावा लागला त्यांना. ही गांधींची त्यांच्याविषयी मजबुरी होती की मजबूती होती, हा विचार आपल्याला करायला पाहिजे. आपल्याला असं लक्षात येईल की जे सामाजिक विचारवंत आहेत, शास्त्रज्ञ आहेत, जे राजकीय नेते आहेत, जे तत्वज्ञ आहेत, जे कलाकार आहेत, हे सगळे गांधीजींचे अनुयायी होते आणि आजही आहेत अनेक. मग ही त्या कलाकार सगळ्या लोकांची, या सगळ्यांची अनुयायी आहे, ती त्याची मजबुरी आहे की गांधीजींची मजबूती आहे, हा प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. सामान्य जनतेमध्ये अगदी स्त्रियांमध्ये सुद्धा मार खाण्याची आणि स्वातंत्र्य मिळवण्याची ही जी आस निर्माण केली, जीव देण्याची आणि बंदुका घेण्याची आस निर्माण केली, ती गांधीजींच्या मजबुरीमुळे की मजबूतीमुळे, हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे. गांधीजींच्या एका शब्दावर विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालय सोडलं, सरकारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण आपल्या नोकऱ्यांवर लाथ मारली, शेतकऱ्यांनी शेत सारा देणं बंद केलं, हे सगळं गांधीजींच्या मजबुरीमुळे की मजबूतीमुळे, हा विचार केला पाहिजे. रिचर्ड अटेनबरोला हॉलिवूडचा दिग्दर्शक जो आहे त्याला जगातल्या सर्व महान योद्ध्यांपैकी गांधीजीवर चित्रपट काढायला लागला. ही त्या अटेनबरोची मजबुरी होती की मजबूती होती, हा विचार केला पाहिजे. सातत्याने गांधीजींना हिणवणाऱ्या संघ विचाराच्या हिंदुत्ववाद्यांनी त्याचा एक नंबर शत्रू असलेल्या महात्मा गांधींचं नाव ते आज काय करतात, प्राप्तस्मरणीय घेतात. मोदी आणि सगळे कंपनी काय म्हणतात, संघवाले, की गांधीजी आम्हाला प्राप्तस्मरणीय आहेत असं म्हणतात की नाही, पेपरात सुद्धा आपण वाचतो. ही गांधीजींची मजबुरी की मजबूती. जर ते गांधी विरोधक आहेत तर गांधी मग गांधींना प्राप्तस्मरणीय का म्हणतात ते, म्हणजे त्यांना ते म्हणावं लागतं. एवढंच काय तर बाहेरच्या देशातील मोठमोठे नेते जेव्हा आपल्या भारतात येतात तेव्हा सगळ्यांना पहिल्यांदा कुठे नेलं जातं, गांधीजींच्या राजघाटावर. आणि हे मोदी महाशय किंवा हे असे मोठे नेते प्रदेशात जातात तेव्हा ते काय म्हणतात, सगळ्यात पहिलं वाक्य, मी बुद्ध आणि गांधीजींच्या भारतात आलेलो आहे. कोण म्हणतं, गांधी विरोध. ही गांधीजींची मजबुरी की मजबूती, हा विचार आपण केला पाहिजे. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की जगातील जवळजवळ 600 विद्यापीठामध्ये गांधीजींचे विचार शिकवले जातात. की त्या विद्यापीठाची मजबुरी की मजबूती. प्रत्येक वेळेला हा प्रश्न पडतो की हे मजबुरी का नाम गांधी म्हणतात ते कसं चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येईल. एवढंच काय तर 70 देशामध्ये गांधींचे पुतळे आहेत आणि त्याला ते प्रेरणा समजतात आपली. या सगळ्या देशांची गांधीजींना प्रेरणा समजणे ही मजबुरी की मजबूती, हा प्रश्न आहे. त्यानंतर गांधीजीवर 1 लाखापेक्षा जास्त पुस्तके लिहिली गेलेली आहेत. एवढी पुस्तके जगातल्या कोणत्याही राजकारण्यावर लिहिली गेलेली नाही. ही गांधींची मजबुरी की मजबूती, हा प्रश्न आहे. जगातल्या 150हून अधिक देशामध्ये गांधीजींची टपाल तिकिटे आहेत. ही गांधींची मजबुरी की मजबूती, हा प्रश्न आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय त्याचा सगळ्यांना एक संघ बनलेला आहे. त्या संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी 2 ऑक्टोबर हा जागतिक शांतता दिवस मनवायचा असा निर्णय घेतलेला आहे. ही त्यांची मजबुरी की गांधींची मजबूती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा उपाधी दिली, सुभाष बाबूंनी राष्ट्रपिता उपाधी दिली, ही त्यांची मजबुरी की गांधींची मजबूती, हा प्रश्न आहे. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांनी गांधीजींना प्रणेता मानून त्यांचे लढे लढले, ही त्यांची मजबुरी की गांधींची मजबूती, हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. फाळणीच्या काळात दंगली शमवण्यासाठी एकटे गांधी लढत होते. जे संघ विचाराची माणसं आहेत त्यांनी कधीही फाळणी थांबावी म्हणून कुठलाही प्रयत्न केला नाही.
उलट फाळणीच्या त्याच्यात आग कशी म्हणजे तेल कसं होतं आणि आग कशी भडकवायची हेच काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं. खरं तर त्यांनी फाळणी नको होती, अखंड भारत पाहिजे होता. अखंड भारत पाहिजे होता तर फाळणी टाळायला पाहिजे होती, पण ती काय त्यांनी टाळण्याचा कधी प्रयत्न केला नाही. पण यांना अखंड भारत मिळणार कसा हो? आजही ते म्हणतात की आम्हाला अखंड भारत पाहिजे, किंवा नथुराम गोडसेने सांगितलंय की जोपर्यंत अखंड भारत होणार नाही तोपर्यंत माझे आर्थिक कलश विसर्जित होणार नाही, मग तो दाबून ठेवलाय. आता मला एक सांगा, अखंड भारत ही कल्पना म्हणजे काय? तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, बांगलादेश, सिलोन, नेपाळ, भूतान ही जी आपल्या मोदीचे राज्य आहेत, त्या सगळ्या राज्यांना एकत्र करून अखंड भारत सांगितलं. ठीक आहे, पण अखंड भारत पाहिजे असेल तर तुम्हाला करता येईल का? कारण यातले सगळे देश बरेचसे हे काय मुस्लिम आहेत, म्हणजे तुम्हाला त्यांची जमीन हवी पण ते नको असा अर्थ होतो ना. म्हणजे अखंड भारत ही कल्पना कशी फसवी आहे हे तुमच्या लक्षात. तर सर्वात महत्वाचं म्हणजे गांधीजींचं जे नेतृत्व आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद अशा प्रचंड विद्वानांना स्वीकारावं लागलं की गांधीजींची मजबुरी की मजबुरी. अशा प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात येईल की गांधीजींचं नाव हे मजबुरी का नाम गांधी नसून मजबूती का नाम गांधी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा की मुखेड माणूस हा कधीही कोणत्याही प्रकारची लढाई करू शकत नाही. लढाई करण्यासाठी शस्त्राची गरज नाही तर जिद्दीची गरज आहे, एकोप्याची गरज आहे, एकतेने लढण्याची गरज आहे, आणि ती गांधीजी लोकांमध्ये निर्माण केली. म्हणूनच गांधीजी हे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत. हे आता तरी तुम्हाला मान्य आहे का?